श्री गोविंद प्रभू महाराज की जय। श्री गोविंद प्रभू महाराजांच्या दिव्य तेजोमय अनंत लीळांमध्ये पोवळ्याच्या सणाची अशी एक लीळा आहे। त्या लीळेचं आपण श्रवण करत आहे। ए रिद्धपूर अमृत रूपे चरित्रे, जे पान करती श्रोत्रे, ते पापताप मात्रे बाधी जतीना। अशा रीतीने एक श्लोक आहे की रिद्धपुराचे अमृतरूप असे चरित्र ज्या कानावरती पडतील, ज्या कानांमध्ये श्रवण होतील, त्यांना पाप आणि त्रितापातून मुक्तता भेटेल आणि त्यांना अनेक दुःखातून मुक्तता भेटून त्यांना उत्तम गती प्राप्त होईल। अशी ही गोविंद प्रभू महाराजांची दिव्य तेजोमय अशी पवित्र पावन चरित्र आहेत। आणि या चरित्रांमध्ये एक चरित्र आहे, आजचं जे चरित्र आहे, पोळे सनी बैलावलोकने। पोळाचा सण आहे, पोळाचा बैलपोळा म्हणतात। आणि अशा बैलपोळाचा जो सण आहे, या सणामध्ये श्रीप्रभू महाराज बैलांना अवलोकन करतात आणि त्यांच्याबरोबर लीळा करतात। बैल शृंगारण्याची लीळा आहे, अशी श्रीप्रभूंची दिव्य तेजोमय लीळा आहे। गोसावी ओडियाळ्याचे पाळी बिजे करती, उत्तरली पाळी वायव्ये कोणा आश्रायित, लोका पुलाले बैल शृंगारती ते अवलोकिती। श्री गोविंद प्रभू महाराज, या महाराजांना राऊळ म्हणतात, कोणी गोसावी म्हणते। आणि असे हे श्रीप्रभू महाराज दिव्य तेजोमय परब्रह्म परमेश्वर अवतार या रिद्धपूर नगरीमध्ये अनंत लीळा करत असताना रिद्धपूरच्या भोवताली वेगवेगळे तलाव आहेत। जसं पिवळाले तलाव आहे, जसं रिद्धपूरच्या दक्षिणेला राजाळे आणि तेलाळे तलाव आहे, तसेच रिद्धपूरच्या उत्तरेला हा असलेला पिवळाले तलाव, आणि त्यानंतर रिद्धपुरामध्ये देवाळे तलाव आहे, आणि रिद्धपूरच्या या पूर्व दिशेला असलेला हा ओडियाळे तळा आहे। आणि या ओडियाळे तळ्याच्या उत्तर काठावरती श्रीप्रभू महाराज वायव्य कोपऱ्यामधून उतरण्याचा रस्ता होता। त्या तळ्यामध्ये उतरण्याचा अशा प्रकारचा एक घाट होता, आणि त्या घाटामध्ये कोनाडा होता, त्याला आश्रायित म्हणतात। तिथे त्या गावातील बैल, या रिद्धपुरातील बैल आणले जायचे आणि या बैलांना स्नान करून त्यांना शृंगारित केलं जायचं, त्यांना सजवलं जायचं, त्याचं अंग धुतलं जायचं, कारण की या बैलाविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी असलेला हा सण आहे। या सणाचं नाव आहे पोळा, बैल पोळा अशा प्रकारानं म्हटलं जातं। आणि अशा हा बैल वेगवेगळ्या प्रकारानं प्रत्येकजण आपापल्या क्षमतेनुसार त्याला सजवतो आहे। जसं ब्राह्मणाची बैल, पाटलाची बैल, तसेच इतर सर्व जातीचे बैल, श्रीमंताच्या घरचा बैल, असे हे वेगवेगळ्या घरचे बैल त्या ठिकाणी तळ्यावर आणले जायचे आणि त्यांना स्नान करवायचे, त्या बैलांना शृंगारित करायचे। आणि बैल वेगवेगळ्या प्रकारानं शृंगारित केलेला पाहून श्रीप्रभू महाराज अत्यंत हर्षभरित व्हायचे, हास्य करायचे। आणि श्रीप्रभू महाराज म्हणायचे, आवो वसो चितारिला म्हणती, मांडीला असे म्हणती। हा वसो चितारला म्हणजे याच्यावरती चांगलं चित्र काढलेलं आहे, याला वेगवेगळ्या प्रकाराने चित्रकलांनी असे नटवलेलं आहे। मांडीला म्हणजे याच्या पाठीवरती वेगवेगळ्या प्रकारचे अशा प्रकारचे अलंकार मांडलेले आहेत, झूल मांडलेली आहे। आणि याच्या प्रकार पाठीवरती गळा घांटी घागर वेली नेवरे सेंबिया चौरिया ऐसे शृंगारिता जाऊनी पाहती। आणि मग त्या बैलाला गळ्यामध्ये घुंगरांची माळ बांधलेली आहे, वेगवेगळ्या घंट्या बांधलेल्या आहेत, नंतर घागर घंटेची माळ बांधलेली आहे, वेली बांधलेले आहेत, पुन्हा अनेक वेगवेगळे गोंडे बांधलेले आहेत, त्यांच्या ठिकाणी शेंगांना वेगवेगळ्या प्रकारानं असं सजवलेलं आहे आणि त्या पाठीवरती झूल टाकलेली आहे। अशा रीतींचा हा शृंगार, गुडघ्याला अलंकार, त्या बैलाच्या पायामध्ये अलंकार, पाठीवरती अलंकार, आणि त्या बैलाच्या शिंगांनाही वेगवेगळ्या प्रकारची सजावट, डोळ्याच्या वरती सजावट, नाकावरती असलेल्या अशा प्रकारचा जो चेहऱ्यावरती असलेले काचेचे वेगवेगळे अलंकार घालून असलेले वस्त्र, आणि असे हे वेगवेगळे अलंकार श्रीप्रभू महाराज पाहून अत्यंत हर्षभरित व्हायचे। कारण की श्रीप्रभू महाराजांनी स्वीकार निर्विकल्प बालक्रीडेचा केलेला आहे। आणि जसे बालकाला प्रत्येक गोष्टीचं कौतुक वाटते, तसं आमच्या श्रीप्रभू महाराजांनी कौतुक करायचं, या बैलांना पाहायचं, आनंदभरित व्हायचे, मग संबंध देती। आणि हे श्रीप्रभू महाराज त्या बैलांच्या ठिकाणी असलेल्या अलंकाराला स्पर्श करायचे, त्या बैलांच्या अवयवांना स्पर्श करायचे आणि अणुकार करायचे। मग हू हू म्हणून उठिती
करीती आणि मग असे जवळ जायचे, पुन्हा शांतपणानं त्या ठिकाणी लीळा करायचे आणि एकदम श्री प्रभू महाराज मोठा आवाज करायचे, मोठ्यानं हो हो करायचे. आणि असं केल्यामुळे ते बैल शांत वातावरणात एकदम अशा प्रकारचा किलबिलाट ऐकल्यानंतर, थोडासा दीर्घ आवाज ऐकल्यानंतर ते बैल घाबरून बुझायचे आणि थोर दूर प्रमाणे आणि त्यांना अशा प्रकारचे शेपूट उचलायचे आणि ते बैल काय करायचे, धाव घ्यायचे. बैल रान वळगती आणि लांबवर असलेल्या रानामध्ये जायचे, उधळून जायचे आणि असे पळत पळत बैल जायचे आणि वळवणी मागवते आणती. आणि मग त्याच बैलांचा सण आहे. बैलाला कोणत्या प्रकारानं काठी उघडायची नसते, बैलांच्या अंगावर चाबूक उघडायचा नसतो. आजच्या दिवशी बैलाचा विशेष मान असतो आणि या बैलाला एक प्रकारानं नंदीचं वाहन म्हटलेलं आहे, महादेवाचं वाहन म्हटलेलं आहे, नंदीचं रूप मांडलेलं आहे. आणि अशा प्रकारानं ह्या बैलाच्या ठिकाणी सर्वजण श्रद्धेनं आणि आपुलकीनं या ठिकाणी तो सण साजरा करत असतात. आणि श्री प्रभू महाराज कौतुकानं त्या ठिकाणी बैलाची लीळा करायचे आणि बैलानं एक प्रकारानं पळवायचे, बुझवायचे आणि हास्य करायचे. अशी ही श्री प्रभू महाराजांची बाललीळा आहे. आणि श्री प्रभू महाराजांना त्या बैलाच्या ठिकाणी कौतुक वाटायचं. असे वेगवेगळ्या प्रकारानं त्या वेगवेगळ्या बैलांना देव संबंध द्यायचे. भरपूर बैल आहेत गावामधले आणि असे भरपूर बैल त्या ठिकाणी ओडियाळ तळ्या ठिकाणी आणले जायचे, त्यांना स्नान करवायचे, त्यांना शृंगारित करायचे आणि श्री प्रभू महाराज त्यांना खेळवायचे. अशी श्री प्रभू महाराज ही विशेष असे हे श्री प्रभू महाराज पुन्हा पुन्हा बैलाची लीळा करायचे आणि त्या कोण्याड्यामध्ये आसनस्थ व्हायचे आणि आसनस्थ झाल्यानंतर पुन्हा त्या बैलांना अवलोकित करायचे, त्या बैलांकडे पाहायचे आणि त्यांना संबंध द्यायचे. अशा रीतीनं अनंत प्रकारे या जीवांची आणि या बैलरूपी या ठिकाणी असलेल्या या जीव त्या ठिकाणी जीवाचं संपादकत्व आहे, यांच्याशी खेळक्रीडा करायचे, त्यांच्या कर्माचं चिंतन करायचे, त्यांच्या कर्माविषयी देव अनेक प्रकारानं दोष निवृत्ती करायचे, तेथील जीवांना आपल्या दर्शने स्पर्शने संभाषणे अवलोकने पवित्र पावन करायचे. अशी श्रीप्रभू महाराजांची दिव्य लीळा आहे. ऐसे त्रिशुद्धी करती, असे त्रिशुद्धी म्हणजे पुन्हांदा बैल सजवायचे आणि त्याला स्नान करायचे, नटवायचे आणि देव काय करायचे, त्यांना बुजवायचे. अशा प्रकारानं त्या ठिकाणी हास्य करायचे, खेळ करायचे, कौतुक करायचे. आणि मग काही वेळानंतर मग असे सर्व बैल सजवल्यानंतर या बैलांना मोठ्या थाटामाटामध्ये मोठ्या वाद्यांच्या गजरामध्ये वाजत गाजत घेऊन निघायचे. म्हणजे आदल्या दिवशी बैलांना स्नान करवलं जाते, त्यानंतर त्या बैलाच्या खांद्याला तूप तेलानं त्याच्या खांदे रगडले जातात, मर्दन केलं जाते, त्या बैलांचे एक प्रकारे श्रमनिवृत्ती करतात आणि दुसऱ्या दिवशी पुन्हा सकाळी स्नान करून पुन्हा त्या बैलांना सजवलं जाते. तर अशा रीतीने रिद्धपुरामध्ये हे उत्तम प्रकारानं हे श्रावण महिन्यातल्या अमावस्येला साजरा केला जाणारा हा सण आहे. या सणाला पोळा, बैलपोळा म्हणतात. महाराष्ट्रामध्ये बऱ्याच ठिकाणी भाद्रपदामध्ये, काही ठिकाणी आषाढ महिन्यामध्ये पोळा केला जातो, त्याला बेंदूर म्हणतात. परंतु या विदर्भामध्ये 800 ते 850 वर्षापासून अशा प्रकारानं हे श्रावण महिन्यातील बैलपोळ्याची सण प्रथा या ठिकाणी आहे आणि परमेश्वर या ठिकाणी असलेल्या जीवांच्या ज्या सण रीती रिवाज आणि रूढी आहेत याचा स्वीकार करतात आणि त्या जीवांशी खेळक्रीडा करतात, त्या जीवांचं भलं करतात. असे श्री प्रभू महाराज या रिद्धपुरामधले बैल सजवलेले आहेत आणि त्या सजवलेल्या बैलांच्या बरोबर या नगरीमध्ये एक प्रकाराने त्या बैलांची वरात निघते आणि त्या बैलांच्या वरातीबरोबर श्रीप्रभू निघतात. मग प्रजा लोक वाद्यंत्रेसी गुडिया व्यसनायसे सावमे येते आणि मग प्रत्येक गल्लीतले वेगवेगळे बैल आहेत, त्या बैलांना सजवलं जायचं, त्या बैलांच्या पुढं वाद्य वाजवलं जायचं, त्या बैलांना शिंगात सजवलेलं आहे, त्यांना अलंकार घातलेले आहेत, वेगवेगळ्या पायात घुंगर बांधलेले आहेत, गळ्यात घुंगराचे पट्टे बांधलेले आहेत आणि वेगवेगळ्या सजावटी केल्या आहेत. असे सजावटी केलेले सर्व बैल त्या ठिकाणी यायचे आणि अशा सजवलेल्या बैलांच्या सोबत प्रत्येक गल्लीतून यायचे आणि त्याच्याबरोबर श्रीप्रभू महाराजही एक प्रकारनं बैलपोळा भरेल त्या ठिकाणी जायचे आणि बैलपोळा भरले त्या ठिकाणी आल्यानंतर बैलपोळा भरायचा, प्रत्येक बैलांचं अवलोकन करायचे आणि अवलोकन केल्यानंतर मग श्रीप्रभू महाराज त्या बैलपोळा फुटल्यानंतर त्या बैलांच्या बरोबर प्रत्येक बैलांच्या बरोबर त्यांच्याबरोबर जायचे. तया सरसे घरा घरा जाती आणि त्या बैलांच्या बरोबर घरोघरी जायचे, कारण की त्या दिवशी बैलाला एक प्रकारानं दिव्य मानलेलं आहे, एक प्रकारानं हे महादेवाचं वाहन मानलेलं आहे, एक प्रकारानं शेतकऱ्याचा सारथी सोबती मानलेला आहे आणि अशा प्रकारे शेतकऱ्याचा सखा मानलेला आहे. त्या दिवशी बैलाला विशेष मान असते आणि अशा मानामुळे प्रत्येक घरोघरी गेल्यानंतर त्या बैलाला
काय व्हायचं, घरोघरी आक्षेवणी पडी सती, आणि प्रत्येक घरोघरी त्या बैलाच्या पायावरती पाणी टाकलं जायचं, त्याला आरती ओवाळल्या जायच्या, त्याला उपहार निफजला असे प्रत्येक घरोघरी पुरणपोळ्याचा उपहार आणि वेगवेगळ्या पदार्थांचा उपहार केला जायचा. आणि अशा रीतीने ते बैल आल्यानंतर त्या बैलाला आरती ओवाळले जायचे, त्या बैलाला नैवेद्याचा घास दिला जायचा, उपहाराचा घास दिला जायचा. आळंदिया पातळिया प्रसाद करती, आणि आळंदिया म्हणजे भांड्यामध्ये त्या बैलाला पदार्थ दिला जायचा, कुणाला पातळ्या म्हणजे कुणाला पत्रावळीवरती असा प्रसाद वाढला जायचा. अणायसे घरोघरी अक्षेवणे पडती, मग अवघ्यासी तिलक लाविती, अवघ्यासी अक्षेवणे पडती, आणि बैलालाही ओवाळलं जायचं आणि बैलाबरोबर असलेल्या मनुष्यालाही टिळक लावला जायचा, त्यांनाही एक प्रकारानं ओवाळलं जायचं. आणि ऐसे घरोघरी करती, ऐसे घरोघरी आपुलेनी दर्शने स्पर्शने संभाषणे अवघ्या ते पवित्र करती. अशा रीतीनं श्री प्रभू महाराज घरोघरी जायचे आणि घरोघरच्या जीवांना त्या ठिकाणी असलेल्या बैलांच्या बरोबर, या बैलांच्या सजवलेला सोळा शृंगार केल्यासारखे सजवलेले हे बैल आहेत असे जायचे, आणि त्याच्याबरोबर हा विरक्त वेशाचा आणि अशा दिव्य वेशाचा निर्विकल्प बाळक्रीडेचा श्री प्रभूंचा अवतार घरोघरी जायचा आणि जीवांचं भलं करायचा. असे हे श्री प्रभू महाराजांची पोळा सनी बैल अवलोकणे तथा बैल शृंगारणे तथा बैल बुजवणे अशी ही लीळा आहे. या रिद्धपुरामध्ये श्री प्रभू महाराजांनी ओडियाळे तळ्याच्या काठावर ते बैलांना बुजवलेलं आहे, शृंगारित केलेलं आहे, तथा बैलांच्या वरातीच्या बरोबर श्री प्रभू महाराज निघालेले आहेत. तसेच दाभेरी या गावातही श्री प्रभू महाराज जायचे. दरभाळे तळ्याच्या दक्षिण काठावरती असलेल्या श्री प्रभू महाराज त्या बैलांना स्नान करवायचे तथा त्या बैल शृंगारित करायचे आणि बैलांच्या बरोबर त्या गावामध्ये भ्रमण करायचे. अशी दाभेरीची येथील सुद्धा श्रीप्रभूची लीळा आहे. अशा श्रीप्रभूच्या लीळेमध्ये अनंत गूढ रहस्य आहेत, अनंत गूढ महिमा आहेत, गहनता आहे. अशा या गहनतेचे सार परमेश्वर जाणो, परंतु आपल्या शास्त्रात अशी लीळा आलेली आहे. अशा श्रीप्रभूच्या या पवित्र लीळेला आपले दंडवत, आणि या लीळाने जे जडचेतन पवित्र झाले त्यांनाही दंडवत. श्रीप्रभू महाराजांच्या ह्या दिव्य लीळा आणि या दिव्य लीळेंचं सार आपण श्रवण केलेलं आहे, आणि अशा या पवित्र पावन श्रीप्रभू महाराजांची लीळा आपल्याकडून श्रवण करून घेतली, आमच्याकडून बोलून घेतली. अशी ही लीळा या पवळासनी बैलाला अवलोकन करणे तथा बैल शृंगार करणे अशा श्रीप्रभूच्या चरणी अर्पणमस्तु. श्री गोविंद प्रभु महाराज की जय. दंडवत प्रणाम, दंडवत प्रणाम.